नीट, JEE, MPSC, UPSC अशा स्पर्धात्मक परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर येणारा अनावश्यक ताण, पालकांच्या अवाजवी अपेक्षा, विद्यार्थ्यांच्या अक्षम्य चुका, त्यातून येणारे नैराश्य आणि त्यातून घडणाऱ्या दुर्दैवी घटना ही बाब अतिशय चिंतनीय आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी जनजागृती व्हावी म्हणून केलेला हा आमचा एक छोटासा प्रयत्न. अनु, आज अशी गप्प गप्प का? आज नीटची आन्सर की येणार होती ना? अगं संध्याकाळी आपण चेक करू, पडतील तेवढे पडतील. चल येतो मी, बाय. बघते. कुरिअर आलं होतं तुमचं. एक मिनिट, इथे साइन करा. ओके, थँक्यू. आई, आई, जरा मी दीपालीकडे जाऊन येते. बरं बरं, जाऊन ये, पण लवकर ये. हो. ज्याची भीती होती तेच झालं ग. खरंच, ज्याची अपेक्षा नव्हती तेच घडलं. मला तर मोठा प्रश्न पडलाय, आता काय करायचं? माझं तरी ठरलंय आता. मी डॅडला फायनल सांगणार आहे. मी माझ्या मॉडेलिंगकडे लक्ष देणार आहे. हा विषय काय आपला नाहीये बाबा. मला माहिती नाही मी काय करणार. मी आधी आई बाबांना विचारते, मग ठरवते काय करायचं. माझंच चुकलं. इन्स्टा, स्नॅपचॅट अशा फालतूंच्या गोष्टींवर खूप वेळ वाया घातला मी. तरी आई ओरडतच होती, मोबाईल कमी वापर, कमी वापर. मी तिचे ऐकलेच नाही. सर ही म्हणत होते, ही नीट आहे, 8-8 तास जरी अभ्यास केला तरी कमीच. पण मी कधी सिरियसली घेतलंच नाही. अनु, बोल ना ग काहीतरी. तुझं काय ठरलंय मग आता? नाही ग, चल येते मी. खूप अभ्यास केला, मोबाईलला तर हात सुद्धा लावला नाही. आजारी पडले तरी क्लास बुडवला नाही. मग कुठं कमी पडले? आई बाबांनी माझा अभ्यास चांगला व्हावा म्हणून किती काळजी घेतली, किती अपेक्षा होत्या त्यांना माझ्याकडून. पहिल्याच प्रयत्नात पास होईन असं सांगायचे बाबा सगळ्यांना. आता कोणत्या तोंडाने स्कोर सांगू? एकुलती एक मुलगी MBBS ला जाईन असं म्हणायचे. अगं अनु, कुठे लक्ष तुझं? किती वेळची हॉर्न वाजवते? हे घे,
ओढणी विसरलीस तू. $450 मार्कांनी कसं मिळेल ॲडमिशन? कसं सांगू बाबांना आता? संपलं, आता सगळं संपलं. अनु, ए अनु, उठ ग. किती वाजले बघ. अनु, ए अनु, उठ. किती उशीर. अनु, अनु, ए अनु. अहो. काय म्हणते? अहो, अनु दार उघडत नाहीये. दार उघडत नाहीये? काय झालं? दार उघडत नाहीये ती. अनु, अनु बाळा, अनु दार उघड ग. ए अनु, दार उघड बेटा. अनु, अनु. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण अंधार पसरले, आशेचा कुठलाही किरण आपल्या आयुष्यामध्ये नाहीये, आता आपल्या आयुष्यामधून कुठल्याच प्रकारची चांगली गोष्ट होऊ शकत नाही, अशा वेळेस अशा लोकांच्या आयुष्याकडे पाहायचं की ज्या लोकांनी यश मिळेपर्यंत आपल्या प्रयत्नांची आस सोडलेली नाही. एडिसन आपल्या बल्बमधला टंगस्टन धातू शोधण्यासाठी हजारो प्रयोग केले, पण शेवटी टंगस्टन हा धातू शोधलाच आणि जगाला प्रकाश दिला. अब्राहम लिंकन सलग 7 वेळेस आपल्या निवडणुकीमध्ये अपयशी ठरले, परंतु 8व्या वेळेस त्यांनी ती निवडणूक जिंकली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. असे असंख्य महान लोक आपल्या जगभरामध्ये आहेत ज्यांनी अपयशाच्या छताडावरती पाय देऊन यशाची व्यवस्था घातली. आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोध, म्हणजे उठा, जागे व्हा आणि यश प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका. का किती वेळपासून आई आवाज असं देते, का? मी दात फुटावतोय. असू द्या, झोप लागली असेल तिला. कधी कधी झोपतात ते मुलं खूप गाढ. जा तुम्ही. इतकं गाढ झोपायचं? मग होतात कधी कधी असं. अनु, जरा फ्रेश हो बरं. मी सगळ्यांसाठी चहा टाकते. ये अनु, ये बस. फ्रेश झालीस? छान. अनु, चहा घे ग. अहो, चहा घ्या. अगं, त्या जाधवांच्या मुलींचा स्कोअर किती येईल काही कळलं का? तिचा स्कोअर काहीतरी 625 ते 620 येणार आहे असंच कळलं. म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकलला सहज लागेल ती MBBS ला. हो. आई, बाबा, मी नीट रिपीट करणार आहे. का ग? स्कोअर कमी येतोय का? हो बाबा, 450 पर्यंतच जातोय. इतका कमी? मग आता मी रिपीट करणार बाबा, आणि यावेळेस नक्कीच स्कोर चांगला देईन. डिसिजन पक्का आहे ना तुझं? हो बाबा. अगं, पण यासाठी मेहनत करायची तयारी ठेव. मागच्या वेळेस झालेल्या चुका ह्या वेळेस पुन्हा रिपीट व्हायला नकोय. मला माझ्या चुका कळाल्यात आई, आणि कुठे इम्प्रूव्ह करायचे तेही मला कळाले आता. मग काही हरकत नाही. आपल्या चुका आपल्याला लक्षात आल्या की मग आपण पुढे जातो. आमची काहीही हरकत नाही. ठीक आहे, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत. कुठल्या विषयावर आपल्याला मार्क कमी पडलेले आहेत त्याच्यावर फोकस आपण केला पाहिजे, हो की नाही? चला, चहा.
मला वाटतं तुझा फिजिक्स थोडासा कच्चा चाललाय, त्याच्यावर आपण थोडंसं फोकस केलं पाहिजे, आहे की नाही?